परंतु एकनाथ शिंदे जर का ब्लॅकमेलिंग करत असतील, एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षावरच कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असेल, तर एकनाथ शिंदेना धडा शिकवलाच पाहिजे. ही भूमिका आता दिल्लीश्वरांनी घेतलेली दिसते. आणि उद्धव ठाकरेंचं आहेच. उद्धव ठाकरेंना कधी जवळ केलं आणि एकनाथ शिंदेना घटस्फोट दिला हे कळणार पण नाही. आहे भारतीय जनता पक्षाचं राजकारण आपण बघतोय ना. बघता बघता राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि राष्ट्रवादीचे पवारांची वाताहत करून टाकली. हे सगळं बघतंय जनता. सगळे राजकीय नेते बघताय, सगळे राजकीय विश्लेषक सुद्धा बोलतायत त्याच्यावर. पवारांची अवस्था कशी करून ठेवलेली आहे त्यांनी. आणि आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जर का बघितलं, पिंपरी चिंचवड या मोठ्या महापालिका आहेत. आपण मुंबईच्या खालोखाल या आहेत, अंतर खूप आहे बजेटमध्ये, तरी सुद्धा मोठ्या महापालिका आहेत. तिथं सुद्धा आज अजित पवारांचा दबदबा जो होता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये, तोही कमी केलाय त्यांनी. आणि एवढं सगळं असताना आता ठाणे महापालिकेत तुम्ही यश मिळवलंय, नाही अशातला भाग नाही, पण तेवढ्या पुरतच तुम्ही मर्यादित आहात. याचा अर्थ मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा मला पहिली 2.5 वर्ष मिळावी, हा जो त्यांचा हट्ट चाललाय, त्याच्यावर दिल्लीत बरंच काही चर्चा झाली आणि त्याच्यातनं अंतिम निर्णयापर्यंत आलेल्या दिसत आहेत.